नमस्कार मंडळी, सुप्रियाज होम किचन मध्ये आज तुम्ही सर्वांचं खूप स्वागत आहे. आज खास मी तुमच्यासाठी करणार आहे भडंग आणि भेळ. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला हे जे चिरमुरे आहेत छानपैकी चाळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जो कचरा आहे तो आपल्याला बाहेर वेचून काढायचा आहे. तर इथे बघू शकताय मी 1 किलो चिरमुरे घेतलेले आहे आणि ते छानपैकी आता चाळून सुद्धा घेतलेले आहे. तर चला आपण आता फोडणीची तयारी करूया. इथं मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेले जवळपास मी इथं 1/2 किलो भाजलेले शेंगदाणे सुद्धा पाकडून घेतलेले आहेत. आता तेल गरम झालं की आपल्याला हे शेंगदाणे तेलामध्ये परत एकदा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला हे शेंगदाणा भाजताना लो टू मीडियम फ्लेम वरतीच हे शेंगदाणे कंटिन्युअसली परतून भाजून घ्यायचे, ज्याच्यामुळे हे जळणार नाहीत. आता इथे तुम्ही बघू शकताय हे शेंगदाणे छानपैकी भाजलेले गेलेत. आपल्याला हे जास्त सुद्धा भाजायचे नाहीयेत. आता हे आपल्याला तेलातनं व्यवस्थितपणे गाळून चिरमुऱ्यावरती काढून घ्यायचंय. आता इथं मी 1/2 किलो फुटाण्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचंय. आता हे छानपैकी भाजून सुद्धा झालेले आहेत. हे सुद्धा मी आता चिरमुऱ्यांवरती तेलातनं गाळून काढलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपल्याला भरपूर कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे, ज्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर खूपच वाढतो. हा कढीपत्ता आपल्याला आधीच धुवून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते गळून जाईल आणि तेलामध्ये कढीपत्ता छानपैकी कुरकुरीत होई तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता हा कढीपत्ता सुद्धा छानपैकी भाजून गेला की आपल्याला हे कढीपत्ता चिरमुऱ्यांवरती काढून घ्यायचंय. आता इथं कढीपत्ता मी तेलातनं गाळून काढून घेतलेला आहे आणि सेम तेलाचा वापर आता आपल्याला पुढे सुद्धा करायचा आहे. इथं मी लसूणच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या. हे लसूणच्या पाकळ्या आपल्याला उबडधोबड मोठेच चिचून घ्यायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला हे लालसर होई तोपर्यंत भाजून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकताय की हे जे लसूण आहे ते सुद्धा छानपैकी भाजले गेलेले आहेत. हे आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. आता हे भाजून गेल्यानंतर मी ह्या जे लसूण आहेत हे ना एक साइडला सगळे करून घेत आहे आणि जे बाजूची जागा आहे तिथं मी तेलामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छानपैकी तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे सुद्धा आपल्याला घालायचंय आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता की एकाच वेळे जे आहे ते आपले लसूण आणि मोहरी जिरे सर्व काही व्यवस्थितपणे भाजत आहे. आता इथे मी अर्धा चमचा मोठा हळद सुद्धा घातलेला आहे. इथं मी अर्धा चमचा साखर सुद्धा घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसारच घाला आणि जे मीठ आहे ते चवीनुसार घाला. आता इथं मी भडंग मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि भडंग मसाला सुद्धा मी जवळपास 2 मोठे चमचे ह्याच्यामध्ये घालत आहे. आता हे सर्व जिन्नस जे आपल्याला घातलेलं आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय. आता हे छानपैकी व्यवस्थित भाजलं की आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे चिरमुऱ्यांवरती ओतून घ्यायचंय आणि हलक्या हाताने व्यवस्थितपणे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथं बघू शकताय ज्या प्रकारे मी हे मिक्स करत आहे तसंच तुम्हाला हे कंटिन्युअसली हलवून खालून वरच्या साईडला हे चिरमुरे परतून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे जे काही आपण मसाला इथं वापरलेला आहे तो व्यवस्थितपणे चवीनुसार इथं लागून जाईल. इथं थोडंसं मीठ सुद्धा मी ऍड केलं आहे. तुम्ही सुद्धा टेस्ट करून बघू शकता आणि जर गरज वाटली तर ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा आणि घालू शकताय. जर तुमच्याकडे भडंग मसाला नाही आहे तर तिथं तुम्ही काळं मीठचा सुद्धा वापर करू शकताय. आता इथं छानपैकी आपलं सर्व मिश्रण जे आहे चिरमुऱ्यांना लागलेलं आहे आणि आपलं जे भडंग आहे ते सुद्धा तयार झाले. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया आणि हे जे भडंग मी तयार केलेलं आहे त्याचाच वापर आपण भेळ करण्यासाठी करूया. तर इथे तुम्ही बघू शकताय की जे मिश्रण आपण इथं वापरलेले आहे ते छानपैकी मिक्स सुद्धा झालेलं आहे. तर इथं मी फरसाणा 1 मोठी वाटी घेतलेले आहे, ते सुद्धा मिक्स केलेलं आहे आणि पापडी जी आहे ती सुद्धा मी घेतलेली आहे 1 वाटी. हे सर्व काही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना आपल्याला खालून वरती सर्व काही जिन्नस मिक्स करायचंय. आता इथं मी तिखट शेव सुद्धा 1 मोठी वाटी घेतलेला आहे, ज्याच्यामुळे ह्याचा टेस्ट जो आहे तो खूपच छान होतो. आता हे सर्व काही जिन्नस आणि एकदा आपण परतून घेऊया.
तर चला आता आपण भेळची सुरुवात करूया. इथं मी जे तयार भडंग आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. जितकं तुम्हाला क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही भडंग घ्या. इथं मी तळलेले जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेला आहे, बारीक शेव ऍड करून गूळ आणि चिंच आहे त्याचं पाणी सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे जे गुळाचं आणि चिंचेचं जे पाणी आहे मी अर्धा तास आधीच पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं, ज्याच्यामुळे हे छानपैकी भिजते आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो छानपैकी ह्या भेळला येतो. आता सर्व काही जे जिन्नस आहे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता हे छानपैकी आता मिक्स सुद्धा झालेलं आहे. जर तुमच्याकडे चिंच नाहीये तर तुम्ही इथं लिंबूचा सुद्धा वापर करू शकता. परत एकदा मी इथं जे आहे तिखट भेळ, कोथिंबीर आणि जे बारीक शेव आहे त्यानं हे भेळ गार्निश केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मुलांसाठी घरच्या घरी ही अशीच भेळ नक्की ट्राय करा आणि ही चविष्ट भेळ कशी झालेली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू व्हेरी मच अँड एन्जॉय.